स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 5व्या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द कोएफिशिएंट्स. एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा आता मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या आपल्या या जो पॉइंट आपण अभ्यासत आहोत त्याचं नावच आहे की द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द कोएफिशिएंट्स. तर मी तुम्हाला दोन रिलेशन्स इथं सांगणार आहे. तर पहिला आहे अल्फा प्लस बीटा. अल्फा आणि बीटा या दोन रूट्सचं जे ऍडिशन आहे ते कशाच्या इक्वल असतं तर मायनस बी बाय ए. बी आणि ए बाय कम्पेअरिंग द जनरल विथ द जनरल फॉर्म. ओके. आणि अल्फा इंटू बीटा हे कशाशी इक्वल असतात तर ते असतात सी बाय ए. अतिशय महत्वाचे हे दोन रिलेशन्स आहेत. पहिला आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि दुसरं रिलेशन आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. तर यावर आधारित एक्झाम्पल्स आपण पाहू. आता आपण एक स्टार एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल असा आहे की सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये जर आपण a काढला, a इज इक्वल टू, आता हे इक्वेशन पहा, याच्यामध्ये a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू मायनस 4k आणि c इज इक्वल टू k प्लस 3 अशा व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत. मग सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रूट्स काय असतात अल्फा आणि बीटा. सम म्हणजे त्यांची ऍडिशन अल्फा प्लस बीटा. आताच आपण पाहिलं की अल्फा प्लस बीटा याच्यासाठी फॉर्म्युला आहे मायनस बी बाय ए. मीन्स दॅट इज इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 4k डिवायडेड बाय ए इज 1. दॅट इज इक्वल टू मायनस प्लस 4k डिवायडेड बाय 1. म्हणजे अल्फा प्लस बीटा तुम्हाला किती मिळालेला आहे 4k. आता त्याच्यानंतर ते सेंटेन्स असं कंटिन्यू होतं की the addition means sum of the roots of quadratic equation is double their product. आता product पाहूया आपण alpha into beta. Alpha into beta is c by a. How much is c? It is k plus 3 divided by 1. That is alpha into beta. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला अशी कंडिशन दिलेली आहे की ही जी ऍडिशन आहे अल्फा प्लस बीटा that is double their product means that is equal to 2 into alpha beta. मग आपला जो अल्फा प्लस बीटा आहे तो आपल्याला भेटलेला आहे 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे k प्लस 3. ओके. 4k इज इक्वल टू मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला 2k प्लस 2 इंटू 3 6 4k. आता हा 2k लेफ्टला घेऊया आपण, व्हेरिएबल ज्यांच्या सोबत आहेत त्या सगळ्या टर्म्स लेफ्टला इक्वल टू 6 4k मायनस 2k. हाऊ मच इट इज 2k इज इक्वल टू 6. सो k इज इक्वल टू 6 बाय 2. k इज इक्वल टू 2 1 जा 3 जा. सो k इज इक्वल टू 3 अँड दॅट वॉज आस्क्ड इन द एक्झाम्पल. पुढच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला काही फॉर्म्युले रिमाइंड करायचे जे की आपण आयडेंटिटीज मध्ये पाहिलेले आहेत आणि त्यातला एक फॉर्म्युला मी तुम्हाला रिमाइंड करते आता इथे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ही आयडेंटिटी जर आपण आता अल्फा आणि बीटा या टर्मची केली म्हणजे पहा a च्या ठिकाणी मी अल्फा वापरते आणि b च्या ठिकाणी बीटा. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा
प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे. आता मी जर हा 2 अल्फा बीटा लेफ्टला नेला आणि फक्त राईटला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ठेवला, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर एका साइडला आणि उरलेल्या सगळ्या टर्म्स दुसऱ्या साइडला. आता इथं ऑलरेडी इथे कोण आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा 2 अल्फा बीटा हा काय येईल, सबट्रॅक्शन मध्ये येईल. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला. आणि आता दुसरा फॉर्म्युला आपण पाहूया. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता याचा एक्सपान्शन काय होणार आहे, अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब, हे ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, फक्त एका साइडला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि दुसऱ्या साइडला सगळ्या उरलेल्या टर्म्स घेऊन जायच्या आहेत. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, आता हा कशामध्ये येईल, मायनस 3 अल्फा स्क्वेअर बीटा मायनस 3 अल्फा बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, हा मायनस 3 अल्फा बीटा या ठिकाणी कॉमन निघतो आणि ब्रॅकेट मध्ये राहिला अल्फा प्लस बीटा, म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. आता एक स्टार एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. अल्फा कॉमा बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन y स्क्वेअर minus 2y minus 7 is equal to 0, and we want to find out the values of first alpha square plus beta square and second is alpha cube plus beta cube. Okay, let's see the equation. The equation is y square minus 2y minus 7 is equal to 0. Here when we compare this equation with the general form, म्हणजे याचं कंपॅरिझन कशाशी करायचं आपल्या जनरल फॉर्मशी, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की a is equal to 1, b is equal to -2 and c is equal to -7. आता अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स that is equal to -b by a, हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे आताच, is equal to मायनस, म्हणजे इथे मायनस आहे आणि b ची व्हॅल्यू पण काय आहे, -2 डिवायडेड बाय 1. याचा अर्थ मायनस मायनस प्लस 2 डिवायडेड बाय 1, दॅट इज अल्फा प्लस बीटा. आता अल्फा इंटू बीटा पाहूयात. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c बाय a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c, -7. -7 डिवायडेड बाय 1, that is alpha into beta, it is -7. Okay, alpha plus beta plus 2 and alpha into beta -7. आता जे आपल्याला फाइंड आउट करायचंय त्यातलं पहिलं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि आताच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे की तो आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आता अल्फा प्लस बीटा किती मिळालेला आपल्याला, 2 स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा -7, 2 स्क्वेअर इज 4 minus minus plus 2 7 is a 14. So alpha square plus beta square, what is the addition of this? It is 18. आणि आपल्याला हे पहिलं जे फाइंड आउट करायचं आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. याच्यामध्ये दुसरी व्हॅल्यू आपल्याला कशाची काढायची आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता फॉर्म्युला काय पाहिला आपण, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा.
इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा अगेन काय व्हॅल्यू आहे 2 2's क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा मायनस 7 इंटू अल्फा प्लस बीटा 2. आता 2 चा क्यूब किती झाला 8. हा मायनस आणि हा मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 3 7 is a 21 21 into 2 it is 42. आता 8 plus 42 how much it is 50 and this is the value of alpha cube plus beta cube. हे आपल्याला सेकंड फाइंड आउट करायचं होतं. आता हे एक्झाम्पल पाहूया आपण. The roots of each of the following quadratic equations are real and equal. Find k. आता रूट्स जर रियल आणि इक्वल असतील तर निश्चितच बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता या प्रत्येक इक्वेशन मधल्या के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ए बी आणि सी. तर ह्या इक्वेशन मधून मिळूया आपण a इज इक्वल टू 3 b इज इक्वल टू k आणि c इज इक्वल टू 12. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये अटच अशी दिली आहे की द रूट्स आर रियल अँड इक्वल. द रूट्स आर रियल अँड इक्वल आणि म्हणून आपण काय लिहिलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आता आपल्या एक्झाम्पल मधला बी काय आहे इट इज के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इज 3 अँड सी इज 12 इज इक्वल टू 0. आता के स्क्वेअर मायनस 4 3 जा 12 12 इंटू 12 144 इज इक्वल टू 0. आता हा जो मायनस 144 आहे तो जाईल राईटला आणि तो काय होईल प्लस 144. आता आपल्याला के ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून बाय टेकिंग स्क्वेअर रूट के इज इक्वल टू आता 144 चे रूट्स काय आहेत प्लस मायनस 12 आणि म्हणून के च्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत. एक आहे प्लस 12 आणि दुसरी आहे मायनस 12. के इज प्लस 12 मायनस 12. आता याच्यानंतरचं एक्झाम्पल आपण पाहूया. kx इन ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता ह्या kx न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचंय. kx इंटू x इट इज kx स्क्वेअर. kx इंटू मायनस 2 इट इज मायनस 2kx आणि हा आहे प्लस 6 इज इक्वल टू 0. आता परत आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac घ्यायचा आहे कारण द रूट्स आर रियल अँड इक्वल. पण त्याच्यासाठी ए बी सी यांची आवश्यकता आहे. ए इज इक्वल टू के, बी इज इक्वल टू मायनस 2k आणि सी इज इक्वल टू 6. आता बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू here a is k and c is 6 is equal to 0. आता minus 2k square it is 4k square minus 6 4 is a 24k is equal to 0. आता पहा या दोन्ही मधला k कॉमन निघतोय आणि त्याच्यासोबत 4 सुद्धा कॉमन निघतं म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिलं k मायनस इथे काय राहील 6 इज इक्वल टू 0. आता 4k आणि k मायनस 6 यांचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर 4k इज इक्वल टू 0 असेल और k मायनस 6 इज इक्वल टू 0 असेल. इथे k इज इक्वल टू 0 अपॉन 4 दॅट इज 0 आणि k इज इक्वल टू मायनस 6 राईटला जाईल 6 म्हणजे k च्या काय व्हॅल्यू मिळालेत आपल्याला k is 0 and 6.